35 लाख इप्स्टीन फाईलमध्ये पीएम मोदींचं नाव 26 वेळा आलंय। नरेंद्र मोदी का नाम आ गया है। आणि भारतात पीएम मोदींचे जेफ्री सोबतचे फोटोज व्हायरल पण होत आहेत। पण पीएम मोदी खरंच जेफ्री इप्स्टीनला भेटलेत का किंवा त्याच्या त्या आयलँडवर गेलेत का? तर आपल्याकडे व्हायरल होणारी या फोटोजमुळे अनेकांना वाटू शकतं की पीएम मोदी हे जेफ्रीला अनेकदा भेटले असतील। पण व्हायरल होणारे हे फोटोज AI जनरेटेड किंवा फोटोशॉपच्या मदतीने बनवलेले आहेत। आज म्हणजे 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत 35 लाख पेजेसचे डॉक्युमेंट USच्या जस्टिस ऑफ डिपार्टमेंट किंवा डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने रिलीज केलेत। पण त्यात असा एकही फोटो नाही ज्यात नरेंद्र मोदी हे जेफ्री सोबत दिसत आहेत किंवा त्याच्या त्या आयलँडवर गेलेले आहेत। मग तरी पीएम मोदींचं नाव 33 वेळा का आहे? तर जेफ्रीने अनेक वेळा पीएम मोदी यांना भेटण्यासाठी हाय लेवलचे वेगवेगळे कनेक्शन वापरले होते, जसं की अनिल अंबानी किंवा अमेरिकेतले उच्चपदस्थ लोक, ज्यात तो त्यांना मोदी यांच्याशी मीटिंग फिक्स करण्यासाठी बोलतानाचे मेसेज त्या डॉक्युमेंटमध्ये आहेत। आणि अनेक वेळा पीएम मोदी यांची इलेक्शन जिंकण्याची स्ट्रॅटर्जी किंवा चीन विरुद्ध रणनीती आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भेटीगाठीबद्दल बोललेला आहे। फक्त एक मेल असा आहे ज्यात तो म्हणतोय की द इंडियन प्राईम मिनिस्टर मोदी टूक ॲडवाइस and dance and sang in Israel for the benefit of US president. They had met a few weeks ago and it works. आता हा ईमेल 6 जुलै 2017चा आहे आणि त्याच्या फक्त 2 दिवस आधी म्हणजे 4 जुलै 2017ला पीएम मोदी हे इस्रायलच्या दौऱ्यावर होते। आता त्या ईमेलमध्ये जसं लिहिलंय की डान्स अँड सॅंग इन इस्रायल म्हणजे तिथं जाऊन नाचले आणि गायले असं होत नाही। तर जेफ्री त्या ईमेलमध्ये कतारच्या डिप्लोमॅसी व फॉरेन पॉलिसीवर टीका करत होता व त्याने इंडियाचं उदाहरण देत म्हटलं की पहिल्यांदा इंडियन प्राईम मिनिस्टर हे इस्रायलला गेले आणि त्यांचे रिलेशन चांगले झाले व तिकडे अमेरिका पण खुश झालं। त्यामुळे त्या मेलमध्ये नाचले व गायले ही एक बोलण्याची पद्धत होती, पण आपली तिकडल्या काही लोकांनी त्याला शब्दशः घेतलं असं मला वाटतं। आता त्या इप्स्टीन फाईलचा अजून लाखो पेजेसचा डेटा रिलीज होण्याचा बाकी आहे, त्यामुळे आपल्याला येणारं काळच सांगेल की पीएम मोदी आणि जेफ्रीचे काही कनेक्शन होते का, ॲक्च्युअल कनेक्शन होते का। आता तुमच्यापैकी काही लोकांना वाटलं असेल की हा पीएम मोदीला डिफेंड करतोय, तर तसं काही नाही आहे। जे चूक आहे ते चूकच आहे आणि जे बरोबर आहे ते बरोबरच आहे असं मी मानतो। जसं की पीएम मोदींच्या एका चुकीबद्दल मी या व्हिडिओत बोललेला आहे, तो तुम्ही नक्की पहा आणि अशाच माहितीकरिता मला फॉलो करा। धन्यवाद।